आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। एकीकडे शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे, तर दुसरीकडे तब्बल 2 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल झाली। म्हसवड पोलीस ठाण्यात आज 2 गंभीर तक्रारी दाखल झाल्यात। पहिला गुन्हा शासकीय कामात अडथळा घालण्याचा आहे। फिर्यादी आनंदा पांडुरंग नाळे, वय 45, व्यवसाय नोकरी पाणी पुरवठा विभाग म्हसवड यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे ते आणि त्यांचे सहकारी प्रवीण पिसे हे नगर परिषदेच्या आदेशानुसार पाणी वाटपाचे शासकीय काम बजावत असताना इसम शावबा मारुती विरकर राहणार मसाईवाडी तालुका माण यांनी पाणी पुरवठ्याच्या कारणावरून त्यांना धमकावत शिवीगाळ केली। यावेळी दगडाने हल्ला करून फिर्यादी आणि त्यांच्या सहकार्यास मारहाण केली, तसेच शासकीय कामात अडथळा आणला। दुसरा गुन्हा फसवणुकीचा आहे। फिर्यादी हेमलता ज्योतिराम कावडे, वय 48, राहणार म्हसवड यांनी 2014 साली घडलेल्या घटनेची तक्रार दाखल केली। आरोपी सलाउद्दीन जमीरदीन उद्दीन काझी राहणार म्हसवड याने नगर परिषदेकडून घेतलेला अपूर्ण उतारा खरा असल्याचे भासवून अस्तित्वात नसलेला 8 नंबरचं दुकान गाळा विक्रीस काढून फिर्यादीकडून तब्बल 2,40,000 रक्कम घेतली। त्यामुळे मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली आहे। दोन्ही प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार नीता पळे करत आहेत। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।